नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आज आपण इयत्ता 7वी विषय नागरिकशास्त्र प्रकरण पहिले आपल्या संविधानाची ओळख हे प्रकरण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, आपण सर्वप्रथम काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। हे आहे आपले कुटुंब। कुटुंबामध्ये आपण, आपले आई वडील, आजी आजोबा, काका काकू असे सगळेजण एकत्रितरित्या राहत असतो। कुटुंबामध्ये जे सदस्य असतात त्यांची संख्या कमी जास्त असेल, मग 4 असेल, 5 असेल, 8 असेल, 10 असेल, परंतु या सगळ्यांसाठी कुटुंबामध्ये काही नियम असतात आणि त्या नियमांचं पालन कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं करणं आवश्यक असतं आणि त्यानुसार घरात राहायचं कसं, वागायचं कसं, बोलायचं कसं याविषयीच्या अनेक गोष्टींचं पालन आपण कुटुंबामध्ये करत असतो। ही आहे आपली शाळा। विद्यार्थ्यांनो, शाळेसाठी सुद्धा काही नियम असतात। शाळेची वेळ असेल, त्याचबरोबर शाळेच्या शिस्तीविषयीचे काही नियम असतील, त्याचबरोबर शाळेमध्ये आपण खेळत असतो त्या खेळाविषयीचे काही नियम असतील, हे या सगळ्या नियमांचं पालन आपण शाळेमध्ये करत असतो, खेळामध्ये करत असतो। हा आहे आपला गाव। गावातील लोक एकत्रितरित्या गावाचा कारभार पाहत असतात आणि गाव चालवण्यासाठी सुद्धा काही व्यवस्था निर्माण केलेली असते। ग्रामपंचायत असते, त्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्याच गावातील काही लोक प्रतिनिधी म्हणून निवडून जातात, त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणतात। हे ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर गावातील लोक काही नियमांच्या आधारे गावाचा कारभार जो आहे तर तो पाहत असतात, म्हणजे गाव सुद्धा नियमानुसार चालत असतं। हे आहे आपलं शहर। शहरामध्ये सुद्धा विविध नियम असतात आणि या नियमानुसार शहराचा कारभार चालतो। जसा गाव चालतो तसं शहराची व्यवस्था पाहण्यासाठी महानगरपालिका, नगर परिषदा यांची व्यवस्था केलेली असते आणि या व्यवस्थेमार्फत शहरांचा कारभार पाहिला जातो। विद्यार्थी मित्रांनो, ही आहे आपल्या शहरातील वाहतुकीची व्यवस्था। वाहतुकीविषयीचे जे नियम असतात त्या नियमांचं पालन आपल्याला करावं लागतं आणि जर वाहतुकीच्या नियमांचं पालन आपण नाही केलं तर मग वाहतूक कोंडीसारखी समस्या निर्माण होऊ शकते आणि त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांनाच होणार आहे, आपल्या सर्वांना होणार आहे। तो होऊ नये म्हणून वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी असते। विद्यार्थी मित्र हो, आता आपण कुटुंब, शाळा, आपलं गाव, शहर यांची व्यवस्था सुरळीतपणे चालण्यासाठी काही नियम आपण बनवलेले असतात आणि त्या नियमानुसार ती व्यवस्था चालत असते। मग शाळा, कुटुंब, गाव, शहर यांसारख्या ठिकाणी अशा पद्धतीची व्यवस्था चालवणं, त्यासाठी नियम तयार करणं, या सगळ्या गोष्टी आपण जवळून पाहत असतो आणि ही व्यवस्था कशी चालत असते हे आपण समजून घेत असतो, नियम समजून घेत असतो, त्या नियमांचं आपण पालन करत असतो। मग आपली छोटी शाळा असेल, गाव असेल, मग आपल्या संपूर्ण देशाचा कारभार कसा चालतो, कोणत्या नियमांनुसार, कोणत्या तरतुदींनुसार हा कारभार केला जातो, हे सगळे राज्यकारभाराचे नियम असतील, राज्यकारभारविषयक कायदे असतील, तरतुदी असतील, त्या कोणत्या आहेत याविषयीची उत्सुकता आपल्या मनामध्ये असते आणि मग आपल्याला हे प्रश्न पडत असतात की जसा आपला गाव चालतो, आपली शाळा चालते, आपलं शहर चालतं, तसा देश सुद्धा चालवण्यासाठी काही नियम असतात का? तर होय, असे नियम देश चालवण्यासाठी सुद्धा असतात आणि त्या नियमानुसारच आपल्या देशाची व्यवस्था चालवली जाते। आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुमच्याच वयाच्या समीर आणि वंदनाला पडलेले आहेत आणि हेच प्रश्न तुम्हाला सुद्धा विचारावेसे वाटतात का? म्हणजे जे समीर आणि वंदनाला पडलेले प्रश्न आहेत तर तेच तुमच्याही मनामध्ये आहेत का? कोणते प्रश्न आहेत हे? तर देशाचा कारभार ज्या नियमांनुसार किंवा तरतुदींनुसार चालतो ते नियम कुठे असतात? अर्थात आपण याची सगळी सविस्तर माहिती या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत।
ते नियम कोण तयार करते, त्यांचे पालन बंधनकारक असते का, म्हणजे देश चालवण्यासाठी, देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी कोणते नियम असतात, कोणत्या तरतुदी असतात, हे सर्व नियम कोण तयार करतं, या नियमांचं पालन आपल्यावरती बंधनकारक असतं का, असे विविध प्रकारचे प्रश्न तुमच्याही मनामध्ये पडलेले असतील. आणि ही चांगली गोष्ट आहे, कारण आपण या देशाचे भावी जबाबदार नागरिक आहोत आणि देशाची व्यवस्था नेमकी कशी चालते हे आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही नक्की शोधायला हवीत. आता या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता या प्रकरणामध्ये मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथे जो फोटो आहे तो फोटो आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, म्हणजेच भारताचं संविधान. मग संविधान म्हणजे काय, तर देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेले असतात त्याला संविधान असे म्हणतात. की जसं शाळेचे जे नियम असतात ते नियम आपल्याला मोठ्या बोर्डवरती शाळेमध्ये लावलेले दिसतात. ग्रामपंचायतीचे काही नियम असतील तर ते ग्रामपंचायतीमध्ये लावलेले असतात. वाहतुकीचे नियम रस्त्यांवरती जिथे वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये असते तिथे लावलेले असतात. आणि या सगळ्या नियमांचं आपण पालन करत असतो. अगदी त्याच पद्धतीनं आपल्या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी जे विविध नियम ठरवलेले आहेत, कायदे केलेले आहेत, तरतुदी केलेल्या आहेत, त्या सर्वच्या सर्व नियमांचा अभ्यास, तरतुदींचा अभ्यास आपल्याला जर करायचं असेल तर हे भारताचं संविधान महत्त्वाचं आहे. कारण या संविधानामध्ये देशाच्या कारभारासंबंधीच्या सगळ्या तरतुदी आपल्याला एकत्रितपणे व सुसूत्रपणे अभ्यासता येतात, पाहता येतात आणि आपल्या देशाचा राज्यकारभार कसा चालतो हे आपल्याला समजून घेता येऊ शकतं. आणि म्हणून हे भारताचं संविधान जे आहे तर ते आपल्या प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे. त्या संविधानाचं स्वरूप माहिती असायला पाहिजे. आपण या संविधानाची जी प्रास्ताविका आहे ती दररोज शाळेमध्ये म्हणत असतो, हे तुम्हाला माहितीच आहे. आपल्या संविधानाची काही वैशिष्ट्ये आहेत. काय आहेत, तर आपलं भारतीय संविधान जे आहे तर ते लिखित स्वरूपातील आहे. म्हणजे जे नियम तयार केलेले आहेत आपल्या राज्यकारभाराचे ते सगळे लिहून ठेवलेले आहेत या संविधानामध्ये. आणि या संविधानानुसार आपल्या देशाचा कारभार चालतो. संविधानानुसार निवडणुका आपल्या देशामध्ये होतात आणि आपल्या देशातील लोकांकडून योग्य प्रतिनिधींची निवड केली जाते. आणि निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात ते प्रतिनिधी आपल्या देशाचा कारभार पाहतात. अर्थात हे लोकप्रतिनिधी जे असतात ते लोकप्रतिनिधी या संविधानामध्ये जे कायदे केलेले आहेत, ज्या तरतुदी केलेल्या आहेत तर त्या तरतुदीनुसारच हा कारभार पाहत असतात. आणि या संविधानामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत तर त्याच्याशी विसंगत अशा पद्धतीचा राज्यकारभार लोकप्रतिनिधींना करता येत नाही. लोकप्रतिनिधींवरती या संविधानानुसारच राज्यकारभार करण्याचे बंधन असते. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात तर त्या आपल्यालाही माहिती असायला पाहिजेत. कारण राज्यकर्ते कोणीही असोत, कोणत्याही पक्षाचे असोत, त्या सर्वांना संविधानाचे पालन करणे बंधनकारक आहे. आता हे जनतेकडून निवडून आलेले जे प्रतिनिधी असतात तर ते लोकांच्याकडून निवडले जातात. आणि लोकांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात तर ते बहुमताच्या आधारे, म्हणजे ज्या पक्षाला बहुमत आहे त्या पक्षाचे सगळे लोक एकत्र येतात, प्रतिनिधी एकत्र येतात आणि ते सरकार स्थापन करतात. आणि हे सरकार आपल्या देशाचा कारभार पाहत असतं. म्हणजे निवडणुकीमध्ये आपल्या देशातील 18 वर्षे वय पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री व पुरुषाला आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार संविधानानं दिलेला आहे. आणि या संविधानानं दिलेल्या अधिकारांचा उपयोग करून
लोक आपल्या प्रतिनिधींची निवड करतात आणि हे प्रतिनिधी आपल्या देशाचा कारभार चालवतात. म्हणजे एक प्रकारे आपल्या देशाचा कारभार चालवण्यासाठी किंवा चालवण्याच्या कामामध्ये आपल्या देशातील सर्व नागरिकांचा सहभाग असतो, कारण ह्या नागरिकांच्याच वतीने आपले लोकप्रतिनिधी आपल्या देशाचा कारभार पाहत असतात. आता आपल्या संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. म्हणजे संविधानामध्ये आपल्या देशाचं नागरिकत्व, ते नागरिकत्व कोणाला मिळणार, नागरिकत्वाच्या अटी काय असाव्यात, या सगळ्या तरतुदी केलेल्या आहेत आणि त्या तरतुदीनुसार आपल्या देशाचं नागरिकत्व दिलं जातं. म्हणजे आपल्या देशामध्ये जन्म झालेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचं वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला मतदानाचा अधिकार दिला जातो आणि त्या पद्धतीनं मतदान प्रक्रियेमध्ये एक नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्ती सहभागी होते. मग नागरिकत्वासंबंधीच्या काही तरतुदी असतील, नियम असतील, त्या आपल्याला संविधानामध्ये पाहायला मिळतात. नागरिकांचे हक्क कोणते असावेत, कोणते हक्क आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला मिळायलाच पाहिजेत, या सगळ्या हक्कांची यादी जी आहे, तरतुदी ज्या आहेत, तर त्या संविधानामध्ये आहेत. नागरिक आणि शासन संस्था म्हणजे सरकार यांच्यातील संबंध कशा प्रकारचे असतात किंवा कसे असावेत हे सुद्धा संविधानामध्ये सांगितलेलं आहे. शासनानं कोणत्या विषयांवरती कायदे करायला पाहिजेत, तर त्या विषयांची यादी सुद्धा संविधानामध्ये दिलेली असते आणि त्या विषयांवरती कायदे करण्याचा अधिकार सरकारला असतो. निवडणुका ही फार मोठी तरतूद आपल्या संविधानातील आहे की आपल्या देशाचा जो कारभार आहे तर तो लोकशाही पद्धतीनं चालतो आणि लोकशाहीमध्ये लोक आपल्या प्रतिनिधींची निवड करत असतात, त्यासाठी निवडणुका होत असतात आणि या प्रतिनिधींच्या मार्फत ही व्यवस्था पाहिली जाते. या निवडणुका दर 5 वर्षांनी आपल्या देशामध्ये होत असतात. या निवडणुकीविषयीच्या सगळ्या तरतुदी संविधानामध्ये केलेल्या आहेत. शासनावरील मर्यादा म्हणजे सरकार म्हणून शासनानं काय करायला पाहिजे, शासनावरती कोणती बंधनं असतात, हे सर्व संविधानामध्ये सांगितलेलं आहे. आपला देश जो आहे तर तो त्या आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत आणि या राज्यांचं सुद्धा एक ठराविक अधिकार क्षेत्र आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश आपल्या देशामध्ये आहेत. मग महाराष्ट्र हे राज्य असेल तर या राज्याला आपल्या देशामध्ये काही अधिकार असतात आणि ह्या अधिकाराप्रमाणे आपल्या राज्यातील जे सरकार असतं तर ते काम करत असतं. मग राज्यांना कायदे करण्याचे अधिकार कोणते आहेत, कोणत्या विषयांवरती राज्य कायदे करू शकतात, या सुद्धा तरतुदी ज्या आहेत तर त्या राज्यघटनेमध्ये केलेल्या आहेत, संविधानामध्ये केलेल्या आहेत आणि त्यानुसार राज्यांना सुद्धा काही अधिकार दिले गेलेले आहेत. या सगळ्या तरतुदी ज्या आहेत तर त्या आपल्याला संविधानामध्ये असलेल्या दिसून येतात. आता हे संविधान नेमकं कसं तयार केलं जातं, तर प्रत्येक देशाची एक विशिष्ट संस्कृती असते, इतिहास असतो आणि मग या संस्कृतीला, इतिहासाला अनुसरून आपल्या संविधानामध्ये तरतुदी करणं गरजेचं असतं आणि त्यानुसार ह्या संविधानामध्ये काही तरतुदी केलेल्या असतात. आपली समाज रचना कशी आहे, परंपरा कशी आहे, म्हणजे आपण जर बघितलं, भारताचा विचार केला तर भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. जात, धर्म, पंथ, भाषा अशा सगळ्याच गोष्टींमध्ये, वेशभूषा, केशभूषा की विविधता आपल्या देशामध्ये आहे आणि ह्या विविधतेला अनुसरून, समाजरचनेला अनुसरून ज्या तरतुदी करणं आवश्यक आहेत तर त्या आपल्या भारताच्या संविधानामध्ये केलेल्या आहेत. प्रत्येक राष्ट्रांच्या काही गरजा असतात, काही उद्दिष्ट असतात आणि त्यानुसार आपल्याला देश चालवायचा असतो. मग या देशाच्या गरजा आणि उद्दिष्टे यांचा विचार करून संविधानाची निर्मिती केली जाते. म्हणजे संविधान जे आहे तर ते आपल्या देशाच्या संस्कृती, इतिहास, समाजरचना, परंपरा, देशाच्या आपल्या गरजा, आपली उद्दिष्ट काय आहेत पुढे प्रगती करण्यासंदर्भात, आपला देश पुढे घेऊन जाण्यासाठी, या सगळ्या गोष्टींचा विचार करून संविधान जे आहे तर ते तयार केलं जातं आणि अशा प्रकारे हे संविधान जे आहे तर ते बनत असते. आपल्याला इथे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की माहीत आहे का तुम्हाला,
आणि इथे आपल्याला अमेरिका व इंग्लंड या देशांचा राज्यकारभार संविधानानुसार कसा चालतो, पण या दोन देशांमध्ये नेमका कसा फरक आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे, ते आपण समजून घेऊ. अमेरिका, इंग्लंड या देशाचा राज्यकारभार संविधानानुसार चालतो, परंतु दोन्ही संविधानांमध्ये फरक आहे. आपण इथे अमेरिकन संसदेची वॉशिंग्टन येथील जी इमारत आहे त्या इमारतीचा फोटो घेतलेला आहे. जशी भारताची संसद आहे तसा राज्यकारभार हा अमेरिकेमधला इथून चालत असतो. अमेरिकेचे संविधान इसवी सन 1789 मध्ये अंमलात आले. म्हणजे 1789 मध्ये हे जे संविधान आहे अमेरिकेचं, तर ते प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी सुरू झाली. ते लिखित असून त्यात केवळ 7 कलमांचा समावेश आहे आणि अमेरिकेची राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे आणि 7 कलम, 7 प्रमुख तरतुदी ज्या आहेत त्या या संविधानामध्ये केलेल्या आहेत. परंतु 225 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असूनही त्याच संविधानानुसार आजही अमेरिकेचा राज्यकारभार चालवला जातो. परंतु जवळपास 225 वर्षे हे अमेरिकेचं संविधान अस्तित्वात येऊन झालेले आहेत आणि तरी सुद्धा 225 वर्षांपेक्षा सुद्धा अधिक काळ निघून गेलेला असून सुद्धा आजही या 7 कलमानुसार अमेरिकेचा राज्यकारभार चालवला जातो. म्हणजे अमेरिकेच्या संविधानाचं वैशिष्ट्य म्हणजे ते लिखित स्वरूपाचं आहे. आता इंग्लंडचा आणि इंग्लंडमध्ये काय फरक आहे ह्या संविधानामध्ये ते आपण पाहू. इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा इतिहास आहे. राज्यकारभाराविषयीचे नियम या देशात संकेत, रूढी, परंपरेच्या स्वरूपात आढळतात. म्हणजे इथे राज्यकारभार कसा करावा याचे जे नियम आहेत ते नियम काही त्या देशातले संकेत ठरलेले आहेत, काही गोष्टी ठरलेल्या आहेत, काही त्यांच्या रूढी परंपरा आहेत आणि त्याच्यामध्येच हे सगळे नियम आपल्याला राज्यकारभाराचे इंग्लंडमधील आढळतात. तरी पण त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. परंतु या संकेत, रूढी, परंपरांच्या नियमाला अनुसरून इथे हा राज्यकारभार जो आहे इंग्लंडचा तर तो चालवला जातो. इसवी सन 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले. काही लिखित नियमांचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखित आहे आणि काही लिखित स्वरूपामध्ये संविधानामध्ये तरतुदी इंग्लंडच्या केलेल्या असल्या तरी सुद्धा जसं भारताचं संविधान लिखित स्वरूपाचं आहे, अमेरिकेचं संविधान लिखित स्वरूपाचं आहे, तसं इंग्लंडच्या ह्या संविधानातल्या बऱ्याच तरतुदी ज्या आहेत त्या संकेत, रूढी आणि परंपरांच्या रूपामध्ये आहेत. आणि जरी काही नियमांचा समावेश लिखित स्वरूपामध्ये या देशाच्या संविधानात असला तरी हे इंग्लंडचं संविधान जे आहे तर ते अलिखित आहे, कारण ते रूढी, परंपरा, संकेत यानुसार चालवलं जातं. म्हणजे आपण आपल्या भारताच्या संविधानाचा विचार करत असताना इतर देशांमध्ये जे संविधान आहे तर ते संविधान नेमकं कशा स्वरूपाचं आहे हे सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न करायला हवा. आणि त्यासाठी तुम्हाला चला शोधूया म्हणून इथे एक उपक्रम दिलेला आहे की तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका देशाच्या संविधानाविषयी खालील मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात माहिती मिळवा. आज आपल्याकडे आंतरजालाच्या मदतीनं, इंटरनेटच्या मदतीने ही सगळी माहिती संकलित करणं फार सोपं आहे. मग देशाचे नाव, संविधान निर्मितीचे वर्ष आणि संविधानाची 2 वैशिष्ट्ये या मुद्द्यानुसार आपण काय करू शकतो, इतर देशातल्या संविधानाची माहिती संग्रहित करू शकतो आणि आपण नक्की ती संग्रहित करावी असं मला वाटतं. कारण आपण या देशाचे एक जबाबदार नागरिक असू तर आपला देश जसा संविधानानुसार चालतो तसं जगामधले इतर देश नेमके कोणत्या पद्धतीने चालत असतात, तिथे कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था आहे हे सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपण स्वतः हे सगळं समजून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आणि म्हणून अशा प्रकारचे उपक्रम, अशा प्रकारच्या काही कृती आपल्याला करायला सांगितलेल्या आहेत. आता हे जे संविधान आहे, या संविधानाची आवश्यकता प्रत्येक देशाला का असते याची आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. विद्यार्थी मित्र हो, की शासनाला नियमानुसार राज्यकारभार करावा लागतो आणि मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होत नाही. आणि जर समजा संविधानामध्ये अशा काही नियमांची तरतूद असेल तर त्या तरतुदीनुसारच कोणतंही सरकार असू दे, कोणत्याही पक्षाचं सरकार असू दे, तर त्यांना शासनाच्या ह्या नियमानुसार संविधानामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यानुसार राज्यकारभार करावा लागेल. आणि मग त्या तरतुदीनुसार राज्यकारभार करत असताना त्यांना मिळालेले जे अधिकार असतील, सत्ता असेल, त्याचा दुरुपयोग त्यांना करता येणार नाही. कारण संविधानाचं बंधन जे आहे ते त्यांच्यावरती असणार आहे. म्हणून संविधान आवश्यक आहे. प्रत्येक देशातील नागरिकांना काही हक्क,
काही गोष्टींचं स्वातंत्र्य आवश्यक असतं. मग हे कोणते हक्क आहेत, कोणती स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला मिळायला पाहिजेत, तर या सगळ्या तरतुदी संविधानात केलेल्या असतात आणि प्रत्येक सरकारला, शासनाला नागरिकांच्या हक्कांचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करावं लागतं. ते बंधन त्यांच्यावरती असतं आणि म्हणून संविधानामध्ये जर हे हक्क आणि स्वातंत्र्य विषयीच्या गोष्टी असतील तर नागरिकांच्या या अधिकारांचं अधिकारांना थोडं अधिकार जे असतात तर त्यांचं रक्षण होतं आणि हे सगळे अधिकार जे आहेत ते नागरिकांना मिळायला पाहिजेत असं बंधन एक प्रकारे जे काही सरकार असेल, शासन असेल तर त्यांच्यावरती येतं आणि यासाठी हे संविधान महत्त्वाचं आहे. संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार केला जात असल्यामुळे सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. कोणतंही सरकार सत्तेवरती आलं तरी त्या सरकारला सत्तेचा गैरवापर करता येत नाही किंवा आपल्याला वाटेल त्या पद्धतीनं राज्यकारभार करता येत नाही. कारण संविधानामध्ये ज्या नियम आणि अटी सांगितलेल्या असतात त्यानुसारच त्यांना हा कारभार करावा लागतो. जर एखादं सरकार असा कारभार करत नसेल, शासन चालवत नसेल तर मात्र आपल्या देशातील जी न्यायव्यवस्था असते ही न्यायव्यवस्था त्याच्यावरती आक्षेप घेऊ शकते आणि सरकारला सांगू शकते की संविधानामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या संविधानानुसार हे जे सरकार आहे तर ते चालत नाही आणि अशा पद्धतीनं न्यायव्यवस्थेचं बंधन जे आहे तर ते सरकारवरती येऊ शकतं आणि म्हणून संविधानानुसार ह्या सगळ्या गोष्टी चालत असल्यामुळं कोणतंही सरकार असेल त्या सरकारला स्वतःच्या मर्जीप्रमाणे राज्यकारभार करता येत नाही. नियमांचं पालन करून हे सरकार जे आहे तर ते चालवावं लागतं. संविधानाने प्रत्येक देशासमोर आपण वरचा मुद्दा अगोदर पाहू. संविधानामुळे नागरिकांचा शासनावरील विश्वास वाढतो आणि संविधानामध्ये ज्या तरतुदी असतात, नियम असतात त्यांची जर अंमलबजावणी पालन होत असेल तर नागरिकांचा सुद्धा शासनावरचा विश्वास वाढत राहतो. हे सरकार आपलं आहे, मीही इथे महत्वाचा आहे, नागरिक म्हणून मला महत्व आहे, हे जेव्हा लोकांच्या लक्षात येतं तेव्हा या व्यवस्थेमध्ये सामान्य माणूस सुद्धा सहभागी होतो. आणि आपण जर बघितलं तर पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीपासून ते थेट देशाच्या संसदेपर्यंत असे कितीतरी लोकप्रतिनिधी, लाखो लोकप्रतिनिधी जे असतात तर ते सहभागी होतात आणि आपल्या देशाची ही व्यवस्था सांभाळतात. आणि यामुळे प्रत्येक व्यक्तीला मिळालेला अधिकार असेल, हक्क असेल किंवा आपल्याला काहीतरी महत्त्व आहे ह्या विश्वासामुळं नागरिक हा देशाचा कारभार चालवण्यासाठी स्वतः सहभागी होतात आणि त्यामुळे आपली लोकशाही मजबूत व्हायला मदत झालेली आहे. संविधानाने प्रत्येक देशासमोर ठेवलेल्या राजकीय आदर्शांचं पालन करणं राष्ट्रांवर बंधनकारक असते. संविधानामध्ये आपला देश, आपल्या देशाचे शेजारील देशांशी कसे संबंध असावेत, जगातील इतर राष्ट्रांशी कसे संबंध असावेत याविषयीच्या काही तरतुदी केलेल्या असतात आणि ह्या राजकीय आदर्शाचं पालन जे असेल तर ते प्रत्येक राष्ट्रावरती ते पालन करणं बंधनकारक असतं आणि म्हणून संविधानामध्ये ह्या तरतुदी केल्या जात असल्यामुळे हे संविधान महत्त्वाचं आहे. त्यामुळे जागतिक शांतता आणि सुरक्षितता आणि मग प्रत्येक देशावरती संविधानानं ज्या काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत त्याचं पालन करणं बंधनकारक असल्यामुळं जगामध्ये सुद्धा शांतता आणि सुरक्षितता एक प्रकारे निर्माण होण्यास मदत होते. जगातील नागरिकांचे जे मानवी हक्क आहेत त्या मानवी हक्कांचं संवर्धन सुद्धा यामुळं होत असतं आणि म्हणून हे संविधान प्रत्येक देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. नागरिकांच्या कर्तव्यांचा उल्लेख सुद्धा संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारी निश्चित होत असते आणि आपल्या देशातील किंवा प्रत्येक देशातील जे नागरिक असतात त्या नागरिकांना संविधानानं काही कर्तव्यांचं सुद्धा पालन करायला सांगितलेलं असतं की जसं नागरिकांना विविध हक्क दिलेले असतात संविधानाने. उदाहरणार्थ बोलण्याचा हक्क दिला, पण कर्तव्य आहे प्रत्येक नागरिकाचं की आपण बोलल्यामुळं सामाजिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे नागरिकांची सुद्धा जबाबदारी या संविधानामध्ये निश्चित केलेली असते आणि म्हणून हे संविधान जे आहे तर ते महत्त्वाचं आहे. आता संविधानानुसार हा राज्यकारभार जो आहे तर तो चालवला जात असतो. परंतु नेमकं राज्यकारभार म्हणजे काय तर बघा, आपला एवढा मोठा देश आहे तर ह्या देशाच्या सीमारेषांचं संरक्षण करणं आवश्यक आहे. मग त्यासाठी आपल्या देशातील जे सरकार आहे तर त्या सरकारला जे अधिकार आहेत तर ते देणं गरजेचं आहे. मग त्यानुसार हा राज्यकारभार करता येतो किंवा देशाच्या सीमारेषांचं संरक्षण जे आहे ते करता येतं. आपली सुरक्षा व्यवस्था जी आहे ते अधिक सामर्थ्यशाली करता येते. परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे
यासाठी आपल्याला सरकार आवश्यक असतं आणि हे सरकार संविधानानुसार अस्तित्वात येत असतं. आणि मग परकीय आक्रमणं जी असतात, इतर देशांची आपल्या देशावरती होणारी जी आक्रमणं असतील तर ते आपल्याला थांबवता येतात आणि जनतेचं रक्षण करण्यासाठी सरकार आवश्यक असतं. दारिद्र्य निर्मूलनाची समस्या, मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी आपल्या देशामध्ये आहे. त्या गरिबीचं निर्मूलन किंवा ही गरिबी दूर होण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असते. देशामधील जी बेरोजगारी आहे ती कमी करण्यासाठी विविध उद्योगधंदे सुरू करणं, विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, यासाठी व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. शिक्षण आणि आरोग्याची सेवा जी आहे ती सगळ्या नागरिकांना मिळणं गरजेचं असतं आणि ही सुरक्षितता जी आहे नागरिकांना, तर ती ह्या शिक्षण आणि आरोग्याची मिळायला हवी. उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणं गरजेचं असतं. त्यासाठी सरकारनं काही निर्णय घेणं गरजेचं असतं. दुर्बल घटकांचं जे संरक्षण आहे, मग महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी काही उपाययोजना ज्या असतील तर त्या करणं गरजेचं असतं. सरकार हे करत असतं. सार्वजनिक स्वच्छतेपासून ते पर्यावरण रक्षण, अवकाश संशोधनापर्यंत काही महत्त्वपूर्ण निर्णय देशाच्या दृष्टीनं घ्यायचे असतात आणि यासाठी सरकार आवश्यक असतं आणि या सगळ्या गोष्टी करणं यालाच आपण राज्यकारभार असं म्हणत असतो. आता हा राज्यकारभार चालवायचा तर संविधान आवश्यक आहे आणि मग आपण आता काय करणार आहोत की भारताचं संविधान कुणी, कधी व कसं लिहिलेलं आहे तर हे आपण आता समजून घेऊया. आपल्या भारताच्या संविधानाच्या निर्मितीची पार्श्वभूमी जी आहे तर ती काय आहे ते आपण पाहू. पहा, आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्या अगोदर आपल्या देशावरती इंग्रजांची सत्ता होती. जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्याचं इंग्रजांनी मान्य केलं तेव्हा भारताच्या संविधान निर्मितीला सुरुवात झाली आणि ही सुरुवात इसवी सन 1946 पासून झालेली आहे. आणि भारतीयांनी तयार केलेल्या संविधानानुसार भारताचा राज्यकारभार चालला पाहिजे अशी स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची इच्छा होती. आणि इंग्रजांनी जे काही नियम तयार केलेले होते, कायदे तयार केलेले होते, त्या कायद्यानुसार भारताचा कारभार सुरू होता. परंतु स्वातंत्र्य चळवळीतील सगळ्याच लोकांना असं वाटत होतं, सगळ्याच नेत्यांना असं वाटत होतं की इंग्रजांनी तयार केलेल्या नियमानुसार, कायद्यानुसार आपला देश चालवण्यापेक्षा आपण स्वतः आपल्या देशाला योग्य ठरतील असे नियम बनवायला हवेत, कायदे बनवायला पाहिजेत आणि त्यानुसार आपण तयार केलेल्या संविधानानुसार भारताचा कारभार जो आहे तर तो चालवला पाहिजे. आणि या दृष्टीनं प्रयत्न केले गेले आणि ही संविधानाची जी प्रक्रिया आहे तर ती राबवली गेली. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून भारतीयांनी स्वतः हे संविधान तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यानुसार हे संविधान बनवण्यासाठी संविधान सभेची जी स्थापना आहे तर ती करण्यात आली आणि संविधान सभेला हे संविधान तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. ही जी संविधान सभा आहे, ही सभा अस्तित्वात कशी आली, कोणत्या लोकांना या संविधान सभेमध्ये स्थान मिळालं ते आपण जाणून घेऊ. पहा, 15 ऑगस्ट 1947 पूर्वी इंग्रजांचं आपल्यावरती राज्य होतं आणि इंग्रजांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत व मद्रास प्रांत यांसारखे काही विभाग पाडले होते, म्हणजे प्रशासनाच्या सोयीसाठी. या प्रांतांचा कारभार तेथील काही लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात होता. म्हणजे प्रत्येक प्रांतामध्ये जे काही लोकप्रतिनिधी निवडून येत होते त्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत त्या प्रांताचा कारभार सुरू होता. त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते. अशा भागांना संस्थाने म्हणत व त्यांचे प्रमुख संस्थानिक. आणि जसं काही प्रांतांमध्ये लोकप्रतिनिधी होते तसं काही देशाचा आपला भाग असा होता की तो अजूनही राजांच्या ताब्यात होता, स्थानिक राजांच्या. ते तेथील कारभार बघत होते. छोटी छोटी संस्थानं होती आपल्या देशामध्ये आणि ह्या संस्थानामार्फत तो कारभार चालवला जायचा. आणि हे जे काही प्रमुख असायचे ह्या संस्थानांचे त्यांना संस्थानिक म्हटलं जायचं. अशा संस्थानिकांचे प्रतिनिधी सुद्धा या संविधान सभेमध्ये होते. संविधान सभेत प्रांत आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश झाला. संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. म्हणजे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती जे झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद ते संविधान सभेचे अध्यक्ष सुद्धा होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली भारताचं संविधान जे आहे ती तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या भारतीय
भारताचं हे जे संविधान तयार करण्याचं काम जे होतं, तर ते संविधान सभेच्या अंतर्गत जी मसुदा समिती स्थापन करण्यात आलेली होती, या मसुदा समितीकडे हे काम प्रामुख्याने सोपवलेले होते. ही मसुदा समिती अत्यंत महत्त्वाची होती आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून संविधानाचा मसुदा तयार केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सगळ्याच विषयांचं चांगलं ज्ञान होतं. इतर देशातील जे संविधान होतं त्या संविधानांचा त्यांनी गाढा अभ्यास केलेला होता आणि या सगळ्या अनुभवाच्या आधारे त्यांनी दिवस रात्र मेहनत केली आणि आपल्या देशासाठी एक सर्वसमावेशक असा संविधानाचा मसुदा तयार केला. भारताच्या संविधान निर्मितीतील या त्यांच्या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. म्हणजे हे संविधान तयार करणं, ह्या संविधानामध्ये जी काही कलमं तयार करायची होती ती कलमं तयार करणं, त्यावरती संविधान सभेमध्ये चर्चा करणं, काही दुरुस्त्या आल्या तर त्या दुरुस्त्या करून घेणं, संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडणं, त्यावेळी त्या विषयावरती विचारलेले जे प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं देणं आणि संविधान सभेच्या सूचनेनुसार मूळ मसुद्यामध्ये फेरबदल करण्याचे तसेच तरतूद निर्दोष करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे योगदान आहे ते आपल्या सर्व भारतीयांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या अथक परिश्रमातूनच हे भारताचं जे संविधान आहे ते तयार झालेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, भारतीय संविधानाचा जो मसुदा आहे तर तो संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केला. म्हणजे आपलं भारताचं जे संपूर्ण संविधान जे आहे ते लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेनं या संविधानाला मान्यता दिली व त्याचा स्वीकार जो आहे तो 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. म्हणजे हे जे काही संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मसुदा समितीनं तयार केलं, या संविधानाचा जो मसुदा होता या मसुद्याला संविधान सभेनं मान्यता दिली आणि या संविधानाचा स्वीकार जो आहे तो 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेमध्ये केला गेला. भारतीय संविधानाचे जे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याविषयी आपल्याला ही गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे की केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचं संविधानच तयार केलं नाही तर त्यांना आपल्या भारतातील विविध समस्यांचं चांगलं ज्ञान होतं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं ही भारतीय राज्यघटना तयार केली त्याच पद्धतीनं जल व्यवस्थापन भारताचे परराष्ट्र संबंध, आपली राष्ट्रीय सुरक्षा, पत्रकारिता, अर्थकारण, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रांमधलं त्यांचं ज्ञान जे होतं, अभ्यास जो होता तो वाखाणण्यासारखा होता आणि याही क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं कार्य उत्तुंग स्वरूपाचं होतं. 26 नोव्हेंबर या दिवशी आपलं जे संविधान आहे तर त्या संविधानाला संविधान सभेनं मान्यता दिली आणि म्हणून 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून आता दरवर्षी साजरा करतो. 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले आणि म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. विद्यार्थी मित्र हो, 15 ऑगस्ट ज्या दिवशी आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून तो स्वातंत्र्य दिन आणि ज्या दिवशी आपल्या देशाचा राज्यकारभार हा संविधानानुसार चालवण्यास सुरुवात झाली तो दिवस म्हणजे 26 जानेवारी आणि म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे का की किती अभिमानास्पद आहे. पहा, संविधान सभेत चर्चा व विचार विनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आले. म्हणजे आपलं जे संविधान आहे तर ते देशातील विविध प्रतिनिधींनी एकत्रित येऊन तयार केलेलं आहे. प्रत्येक तरतुदीवरती सांगोपांग चर्चा झालेली आहे आणि त्यानुसार विचार विनिमय करून सगळे निर्णय घेण्यात आले. विरोधी मतांचा आदर व त्यांच्या योग्य सूचनांचा स्वीकार हे तेथील कामकाजाचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे हे जे संविधान होतं या संविधानामध्ये जे विरोधी
मतं असतील संविधानामध्ये, ज्या तरतुदी केलेल्या असतील त्याच्याशी संबंधित, तर त्या मतांचा सुद्धा आदर केला गेला आणि मग त्या असलेल्या ज्या सूचना आहेत त्या योग्य सूचनांचा स्वीकार करून त्याच्यामध्ये बदल करण्यात आले आणि हे या कामकाजाचं संविधान सभेतील खूप मोठं वैशिष्ट्य होतं. संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागला. म्हणजे संविधान हे 1-2 दिवसामध्ये लिहून पूर्ण झालेलं नाही. तर ह्या संविधान सभेतील सदस्यांनी, त्यातही मसुदा समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे संविधान लिहिलं आणि या सगळ्या संविधानाला लिहिण्यासाठी 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस एवढा कालावधी लागला आणि मग त्यानुसार एक अत्यंत निर्दोष स्वरूपाचं, सगळ्या भारताला लागू पडेल अशा पद्धतीचं एक सर्वसमावेशक संविधान जे आहे तर ते आपल्या देशाचं तयार झालं. मूळ संविधानात 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे यांचा समावेश होता. म्हणजे अशा पद्धतीचं जे मूळ संविधान आहे त्या मूळ संविधानाचं जे स्वरूप होतं ते म्हणजे 22 भाग होते संविधानाचे, 395 कलमं जी आहेत ती त्याच्यामध्ये समाविष्ट होती आणि 8 विविध प्रकारची परिशिष्ट जी आहेत तर ती याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती. आपण जर बघितलं तर इथे शेवटी आपल्याला असं विचारलेलं आहे की माहीत आहे का तुम्हाला, सांगितलेलं आहे, काही माहिती आपल्याला पुरवलेली आहे की संविधान सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते. बी.एन. राव या कायदेतज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती आणि हे सगळे आपल्या भारतातील हे जे प्रमुख लोक होते ह्या सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन आपल्या भारताचं जे संविधान आहे तर ते तयार केलं. याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, सरोजिनी नायडू, म्हणजे जसं याच्यामध्ये पुरुष मंडळींचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता तशा अनेक भारतातील अनेक स्त्रिया सुद्धा या संविधान सभेमध्ये सदस्य म्हणून कार्यरत होत्या आणि त्यांचा सुद्धा सहभाग हे संविधान तयार करण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होता. हे आपल्याला या संविधान सभेतील जी स्त्रियांची नावं आहेत त्यावरून लक्षात येते. म्हणजे आपल्या देशाचं जे संविधान आहे हे संविधान देशातील विविध प्रांतातील लोकांनी एकत्रित येऊन विचार विनिमय करून आपल्या विविधतेने नटलेल्या देशाला लागू पडेल असं हे संविधान तयार केलेलं आहे. आपल्याला एक कृती करून पाहायला सांगितलेले आहे की तुमच्या वर्गाचा कारभार नियमानुसार चालावा असे तुम्हाला वाटतं ना. मग आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की आपल्या वर्गाचा कारभार जो आहे तर तो नियमानुसार चालला पाहिजे, सगळ्यांना समान नियम असले पाहिजेत. त्यात कोणत्या नियमांचा तुम्ही समावेश कराल? मग आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी की तुम्हाला असे कोणते नियम असायला पाहिजेत असं वाटतं, ते नियम तुम्ही कोणत्या नियमांचा पूर्वीच्या नियमांमध्ये तुम्ही समावेश कराल. तर मग वर्गासाठी एक नियमावली तयार करा आणि मग त्यासाठी एक नियमावली जी असेल तर ती तयार करा. पूर्वीची नियमावली त्याच्यामध्ये काही बदल असतील तर ते करा. आपलं संविधान सुद्धा हे अशाच प्रकारचं आहे, मूळ संविधान, आणि त्या संविधानामध्ये जर काही बदल करणं गरजेचं असेल तर आपल्या निवडून आलेले जे प्रतिनिधी असतात ते प्रतिनिधी सार्वमतानं एखाद्या तरतुदीमध्ये बदल करू शकतात आणि संविधानामध्ये जी मूळ तरतूद आहे त्याच्यामध्ये आत्ताच्या काळाला अनुसरून एखादी तरतूद करणं आवश्यक असेल तर तीही योग्य तो विचार विनिमय करून सगळ्या लोकप्रतिनिधींची मान्यता घेऊन तर तो बदल केला जातो. अशा पद्धतीनं आपण आज या प्रकरणामध्ये आपल्या संविधानाची जी ओळख आहे तर ती करून घेतली आणि यावरून तुम्हाला आता संविधान म्हणजे काय, संविधानाची आवश्यकता काय असते, संविधानातील तरतुदी काय आहेत आणि भारताचं संविधान जे आहे ते नेमकं कसं तयार झालं हे सगळं आज आपण या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्ही हा व्हिडिओ व इथून पुढचे अनेक व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनेलद्वारे मिळत राहणार आहेत. तुम्ही चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ सहजरित्या मिळत राहतील. आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. धन्यवाद.